स्वर्गीय रघुनाथ काळू पाटील क्रीडा संकुल उंबारली लख प्रकाशामध्ये तिसऱ्या रजनीची आपण सुरुवात केली. प्रथम तास आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या एका स्पर्धेमध्ये 4 ठिकाणी अंडरग्राउंड फ्रीज पाहत आहोत. एक वेगळी संकल्पना, त्यासोबत 13 टॉवर्स ही स्पर्धा, जो विद्युत प्रकाश जो तुम्हाला पाहायला मिळतोय लख प्रकाश आहे. आणि एक जो तुम्हाला डाऊन दी ग्राउंड मागे जो परमनंटली या रस्त्याचा जो लॅम्प आहे, त्या लॅम्पला बॉल जर लागला, डायरेक्ट लागला तर षटकार देण्यात येईल आणि टप्प्याने जर लागला तर तो असेल चौकार. स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक 2025 उंबारली उद्घाटन सोहळा, भव्य उद्घाटन सोहळा पहिल्या रजनीमध्ये जेव्हा पार पडला, मान्यवरांची मोठ्या संख्येने आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली. विद्यमान कल्याण ग्रामीणचे आमदार आदरणीय राजेशजी मोरे साहेब यांनाही तुम्ही बघितलं, ज्यांच्या शुभस्य या स्पर्धेचं आपण उद्घाटन केलं. आणि संपूर्ण उंबारलीकर या पंचक्रोशीतील नामवंत खेळाडू ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. 1 सुपरहिट मॅचेस पहिल्या रजनीमध्ये आपण जर बघितलं तर गावदेवी क्रिकेट संघ वसार क्वालिफाय झालाय. काल गावदेवी क्रिकेट संघ गणेश कृपा दिवा संघ गेल्या काही स्पर्धांमध्ये जबरदस्त खेळ करतोय, ते क्वालिफाय झालेले आहेत. वळत मॅच कडे उद्देश बॉलिंग मार्कवरती तयार आहे. करण बेडेकर सर नागराज याची ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. उमसे आगासनची सामन्याला होती सुरुवात. OV11 GG स्पोर्ट्स वाखन आणि त्यांच्या विरुद्ध उमसे आगासन. दोन्ही संघांना विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. 9:18 पहिला बॉल खोलात होता, समोर खेळला व्ही शेप मध्ये. मिड ऑफला अविनाश कडून थोडंसं फंबल, पण धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता. कॉल जरूर हा स्ट्रायकर रेंजचाच फलंदाजाचा होता, त्यामुळे नागराजी थांबला होता. हे क्रिकेटचं बेसिक आहे, जेव्हा डाऊन द ग्राउंड बॉल जातो तो स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाच्या डोळ्यांसमोर असतो आणि त्याला डेंजर एंडला धावायचं असतं, सो त्याचा कॉल असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा बिहाइंड द विकेट बॉल जातो तेव्हा नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाचा कॉल असतो. मिड विकेटला फिल्डर आहे, रनआउटची चान्स आहे. ओहो, डायरेक्ट हिट मिस. गरज होती का? थ्रो जरी केला असता तरी विकेट पडणार होती. उद्देश तोपर्यंत पोहोचला नव्हता, पण जितका तो पोहोचला होता त्याच्याकडे जरी थ्रो केला असता तरी विकेट पडली होती. जीत काय चर्चा करतोय उद्देश सोबत हे सध्या तरी आपण सांगू शकत नाही. मात्र दुसऱ्या बाजूने जी वाट आपण पाहत होतो, भारताचा बायकर मॅन केतन म्हात्रे आणि किरण म्हात्रे यांचं आगमन झालंय. त्यामुळे आता जे काही नियम असतील त्या नियमांतर्गत सबस्टिट्यूट प्लेयर आपल्याला पाहायला मिळतीलच. केतनला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, किरणला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. किरणच्या दोन्ही डोक्यावरती आहेत, काही झालं नाही. पहिली ओव्हर सुरू आहे, 2च बॉल झालेत. धावा फलकावरती 1. नागराज स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाज उद्देश. शॉट ऑफलाईन पूल खेळलाय, बॉल निघाला डीप स्क्वेअर लेगला. हवाई यात्रेसाठी मुंडेने पहिला मारलाय, खणखणीत षटकार. फलंदाज या स्पर्धेमधला जो षटकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. फार सुंदर माहिती. भावेश पाटील याच गावचे सुपुत्र आहेत आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ॲज अ स्कोरर त्यांचं योगदान असतं. फुल लेंथ बॉल होता, उद्देश चा वेगाने धावला होता. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हेडला कदाचित चान्स असती. बॅटर जर समोर उभा आहे त्यामुळे अपील करण्यात येते. मात्र अंपायर्स काय सांगतील, अपील तर करण्यात येते. रतन माणेरकर आणि रमेश म्हात्रे या 2 अंपायर्सना सध्या आपण मैदानाचा आत पाहतोय. अपील यासाठी होती की तो स्टंपचा मध्ये आला होता, ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड ज्याला आपण म्हणतो. कदाचित तीच अपील जीत उद्देश हे दोघंही करतायत. मात्र ती कितपत योग्य आहे की अयोग्य आहे अंपायर्स ठरवतील. ऍक्शन रिप्ले, बॅटचा फ्लो शेवटच्या क्षणाला चॉप करायचं होतं. बॉल खालच्या भागाला लागलाय आणि समोरच्या वेगाने बॅटला लागलाय. सध्या इथे प्रथम दर्शनी असंच वाटतं की तो स्वतःहून मुद्दामून मध्ये आला नाही, त्याची बॅट ज्या फ्लो मध्ये होती ती रिटर्न येत होती. त्यामुळे बॅटर सेफ आहे. योग्य डिसिजन आला अंपायर्स कडून. रतन मानेरकर आणि त्याचबरोबर रमेश म्हात्रे दोघांचे कौतुक. धावा फलकावरती 7 बॉल बाकी आहेत, 2 पहिलं षटक. पॉवर प्ले उद्देश. फुल टॉस आहे, बॅट फिरले आता टॉप एज. स्वतः गोलंदाज उद्देश जज करतोय पण कॅच ड्रॉप. सहज सोपा झेल सुटलाय. मागच्या बॉलवरती रनआउट. या वेळेला कॅच ड्रॉप झालेली आहे. 2 बॉलवरती 2 जीवनदान. नागराज क्रीजच्या कोपऱ्याचा वापर. फुल टॉस होता ऑफस्टंपचा बाहेर.
स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायचं होतं, लिडिंग एज घेऊन बॉल हवेत होता, उद्देश व्यवस्थित चेंडूच्या खाली, मात्र हातात पडलेला बॉल. हातात जर पडलाय बॉल तरी कॅच तुमची होती. कॅच ड्रॉप. धावा फलकावरती 8. शेवटचा बॉल करण बेडेकर. लॉफ्ट केलाय समोर, ड्राईव्ह झाला बॉल, नागराजने क्रीज सोडली होती. पुन्हा चान्स होती रनआउट साठी. कोऑर्डिनेशन नाही दोघांमध्ये या पहिल्याच ओव्हरमध्ये करण आणि नागराज मध्ये. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 8 धावा नाबाद आणि मात्रे ब्रदर्सची जोडी मैदानाच्या आत चालली आहे. म्हणजे को करंट व्ह्युअरशिप मध्ये वाढवल्या ती मात्र शंका नाही. जवळपास 4000 प्रेक्षक ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेटद्वारे या मॅचचा आनंद घेतात. वेळ जास्त घेऊ नका, 6 मिनिटं घेतलेत पहिल्या ओव्हरसाठी. OV11 जीजी स्पोर्ट्स वाकण या गोष्टीची नोंद घ्या तुम्ही. टायमर ऑन केलेला 20 मिनिटाचा तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायचे आहेत. अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला फक्त तटिया सर्कलच्या बाहेर 4च फिल्डर सेट करता येतील. बऱ्याच वेळेला आपण पाहतो बऱ्याचशा स्पर्धांमध्ये लाईव्ह चॅट बॉक्समध्ये जर तुम्ही गेले तिथे मेसेज असतो वाकणची मॅच कधी आहे, केतन मात्रे कुठे, तर तो आज या स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील उंबारलीच्या स्मृती चषकामध्ये खेळत आहेत. तिसऱ्या रजनीचा खेळ मॅच नंबर 3 ओमसे आगासन विरुद्ध राजेशजी राऊत पडलेगाव यांनी प्रस्तुत केलेला जीजी स्पोर्ट्स वाकण. विकेट तर आली नाही पण धावा फलकावरती 9 धावा, म्हणजे एका बाजूने ॲव्हरेज सुरुवात केली ओमसे आगासनने. तितक्याही धावा आल्या नाही. मिसफिल्ड जरी झाली असली तरी उद्देशकडून तितक्या धावा खर्च करण्यात आला नाही. सेकंड ओव्हरला सुरुवात. केतन ऑन बॉलिंग मार्क. फुल टॉस आहे, लॉफ्ट केलाय, गॅप मध्ये बॉल, वाईड इज लॉंग ऑन. धावतोय जीत उमेश होता मात्र त्याचा वाक्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा पार चौकार. चा प्रयत्न कदाचित फुल टॉस पडलाय आणि त्या फुल टॉसला ऑन साइडला टर्न करत असताना गॅपमध्ये पॉवर प्ले सुरू. 2 फिल्डर ऑन साइडला आपण पाहतोय, एक फिल्डर मिड विकेट मध्ये आणि त्याचबरोबरीने एक लॉंग ऑनला. त्या दोघांच्या मधून आलेला नागराजचा चौकार. धावा फलकावरती 13. फुल टॉस आहे, बॅटचा फ्लो थोडा थांबवलाय. बॉल चालला गॅपमध्ये, कव्हरचा गॅपमध्ये. किरण मात्रे वेगाने बॉलवरती, मिसफिल्ड झाले, बॉल चाललाय थोडासा बाजूला. 2 धावा तोपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2च्या साहाय्याने धावसंख्येचा वेग आता मात्र वाढवतोय नागराज. 2 धावसंख्या पुढे. स्कोमॉझॉन 14. टॉस जिंकला OV11 जीजी स्पोर्ट्स वाकणचा कॅप्टन फिल्डिंग ते करतायत. नो लॉस 14 ओमसे आगासन. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. केतन अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. डावा पाय फार स्क्वेअर निघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दॅट्स वाय या बॉलवरती बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. राऊंड द विकेटने आले केतन. ऑफस्टंपचा बाहेर निघाले, तिथून बॉल बाहेर निघत होता आणि त्याला अक्रॉस द बॅटने खेचण्याचा प्रयत्न बॅटर नागराजचा. डॉट मात्र राऊंड द विकेट. इथे पूल करायचं होतं, बॅटला लागला, पायाला लागला, बॉल वळतो शॉर्ट मिड विकेट मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉलवरती. फिल्डिंग चांगली झाली. निशांत सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 15 वरती. हे मॅच महत्वपूर्ण. आजच्या पोलो मधली रेग्युलर फॉर्मॅटमध्ये फर्स्ट मॅच मध्ये सापाडने शिडून बीला आपण बघितलं, सापाडने विजय मिळवलाय. रेग्युलर फॉर्मॅटची दुसरी मॅच आगासन विरुद्ध वाकण, यानंतर दावडी विरुद्ध घारिवलीची रेग्युलरची मॅच असेल. मात्र जो पोल आहे यानंतर 40+ फॉर्मॅट, चिकनगर विरुद्ध बाल 40+. जे रेग्युलरचे 8 संघ होते त्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. दावडी विरुद्ध गारिवली आणि नारेन विरुद्ध जुने डोंबिवली. पोल करायचा होता, एज घेऊन बॉल फाईन लेग मध्ये. मिसफिल्ड झाले. बॅकिंगला थर्डचे फिल्डर आले जितेश. एक धाव ते रोखू शकत नाही. कॅच पकडायची होती केतन हेच सांगतोय, मात्र इथे प्रयत्न पुरे पडलेत. स्टार्ट घेतला नव्हता. तुम्ही मागे असा बिहाइंड द विकेट, तुम्ही समोर असा, मात्र स्टार्ट घेणं हे फार गरजेचं असतं. क्रिकेटचं बेसिक्स ॲज अ फिल्डर तुम्हाला हेच सांगतं, ते घडलं नाही.
कॅच पर्यंत पोहोचला नाही फिल्डर. सिंगलने धावसंख्या 16. शेवटचा बॉल पॉवर प्लेचं दुसरं षटक नागराज. फुल टॉस आहे, लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन द फिल्डर मात्र फक्त पाहत राहील. बनलाय तो प्रेक्षक. आलाय नागराजचा बॅट मधून षटकार. षटक संपन्न. 2 स्कोअर्स ऑन 22. या सगळ्या देवांची नावं लग्न सराई सुरू आहे. त्यामध्ये आपण सर्व ईश शक्ती असेल, कुलदैवत असेल, आपलं ग्रामदैवत असेल, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि कोणत्याही स्पर्धेच्या सुरुवातीला आपण या सर्व गोष्टी आपण क्रीडांगणाची पूजा करतो. गणपती बाप्पाचा जय जय जयकार करतो, कारण तो विघ्नहर्ता आहे. या स्पर्धेमध्ये कोणालाही इजा व्हायला नको. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडायला पाहिजे, यासाठी त्याच्याकडे आराधना केली जाते. 4 तुम्हाला खेळाडू पाहायला मिळाले. कॅच कदाचित होती, केतन सांगतोय, ऋषीची चर्चा, या सर्व गोष्टी आपल्याला पाहायलाच मिळतात. क्रिकेट खेळ असाच आहे, 11 जणांनी खेळला जातो. टीम वर्क. आगासनच्या आदरणीय लक्ष्मणजी मुंडे साहेबांना विनंती असेल, उपस्थित असाल तर आपण मंचावर या. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. केतन मात्र तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. लास्ट ओव्हरमध्ये 14 धावा, थोडं मागडं षटक. 22 टोटल. 2 वर्षा खेळाखेरीस आगासन. एज आहे, पुन्हा बॉल मागे आणि यावेळेला जी चुकी करणार नाही. येथे पहिली विकेट. 22 ला पहिला धक्का. करण बेडेकर बाद. ऑफलाईन होता, थोडासा लेट झाला, पूल करायचं होतं, मात्र एज घेऊन बॉल मागे आणि ते तो जी चाहतात. पहिली विकेट 22 वरती. करण बेडेकरची केंद्रीय पंचायती राज्यमंत्री चषकामधली ती व्हिडिओ फार व्हायरल झाली होती. एज घेऊन बॉल जेव्हा स्टंपचा मागे गेला आणि तो तसाच भोवऱ्यासारखा फिरत पुन्हा स्टंप वरती लागला. दुर्भाग्य त्या व्हिडिओद्वारे कदाचित आपण बघितलं करण बेडेकरचं. इथे त्याची विकेट. 5 बॉल 2 धावा त्याच्या बॅटमधून आला. तो इम्पॅक्ट टाकूच शकला नाही. आकाश पाटील देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. देसाईचे या मॅचचा आनंद घेत आहेत. केतन आणि आकाश फार जवळचे मित्र आहेत. 22 धावा धावफलकावरती 1 विकेट आणि मैदानाचा हाताला विराज मुंडे. पुढचा बॉल स्विच इट. डगआउट बॉक्स मधून सेट होऊन आलाय आणि थेट या बॉलला पाठवलंय डीप थर्ड मॅनला. विराटचा बॅटमधून पहिला चौकार. प्लेन बॉल होता आणि बरोबर यावेळेला शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं विराटचं. बॉलर कोण होता त्यापेक्षा मला काय करायचंय हा जास्त इम्पॅक्ट टाकतो तुमचा रोल, ते करतोय विराट. समोर खेळला पिकअप शॉट. लॉंग ऑन द फिल्डर. झेलची संधी. थोडासा दूर होता. केतन पहिला बाउन्स वरती कव्हर करतोय. मिळते ती 1 धाव. पिकअप शॉट पाहायला मिळाला. तितकंसं एलिव्हेशन नव्हतं या बॉलमध्ये. जर असतं तर कदाचित सीमारेषेच्या बाहेर अथवा मग लॉंग ऑनच्या फिल्डरच्या हातात. पहिल्या टप्प्यावरती कव्हर करून त्याने थ्रो केलाय. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 27. करंट रन रेट 10.80 आणि प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 54 दाखवतोय. कदाचित तिथपर्यंत वाखनला पोहोचू द्यायचं आणि त्यापेक्षा पुढे पोहोचायचं आगासनला. बॅट स्विंग जबरदस्त होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. प्रथम दर्शनी इथून स्क्वेअर ऑफ द विकेट आमचं कॉमेंट्री बॉक्स आहे, त्यामुळे बॉल कसा वळतोय सांगू शकत नाही, पण ऍक्शन रिप्लेमध्ये एक्झॅक्ट बॉल पडला बरोबर बाहेरच्या बाजूने वळतोय हे त्यानंतर आम्ही सांगू शकतो. थँक्यू सो मच ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट ज्यांनी आम्हाला स्क्रीन दिले कॉमेंट्री बॉक्समध्ये. विथ द अँगल लेफ्टी बॉलर आहेत. इथे तेच घडलंय. वेगाने टाकलाय पण मागच्या बॉलच्या तुलनेत थोडासा बॉल पुढे होता. वेग जास्त होता, त्या वेगाने बीट झालाय. बॅट आणि
बॉलचा कॉन्टॅक्ट नाही, बॅट आणि पायाचा मधून ऑफ स्टंपच्या जवळून बॉल निघून गेला जीतकडे. डॉट बॉल. 27 धावा. चांगली बॉलिंग केली. 11 बॉलमध्ये 13 धावा खर्च केला आतापर्यंत. सेकंड ओव्हरमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतोय. उद्देश शेवटचा बॉल थर्ड ओव्हर मधला. 27 धावा. नागराज. ओहो, यावेळेला पिलाय आणि फलंदाज बाद. विकेट येते. 3 षटकांचा खेळ संपला. जाता जाता उद्देशने आणखी एक विकेट मिळवून दिली. 27 ला 2. उमसे आगा हसन. फार सुंदर मंदिर तुम्हाला ग्राम्य देवतांचं पाहायला मिळते. गावदेवी मंदिर आणि त्याचबरोबर शंभू महादेवांचं मंदिर देखील आहे. पावसाळ्यामध्ये फार मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. बाजूलाच भालगाव आहे, त्या बाजूला दावडी, सोनारपाडा, उंबारली यामध्ये असलेले मोठी वनसंपत्ती असलेलं ही जागा आहे, ज्याला आपण थांबटान म्हणतो. आणि तिथे मोठ्या संख्येने आपल्याला पर्यटक देखील पाहायला मिळतात. एक पारितोषिक आलंय. उद्योगपती कोळिवलीचे अरविंदजी भंडारी यांच्या कटआउटला जर डायरेक्ट बॉल लागला तर निल्सन मडवी सापाड यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. आणि काही पारितोषिक आहे नितीनचे काय आपल्याला जरूर सांगतील. सचिन भोर यांच्याकडनं पहिल्या रात्रीपासून हे पारितोषिक आहे. जयेंद्र शेठ अशोक भगत यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपये. चंदनजी भगत यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपये. जगन शेठ पाटील इताळेचे सरपंच यांच्या कटआउटला हिट झाला तर 1000 रुपये. पिंटू शेठ पाटील सापाड यांच्या कटआउटला हिट झाला तर 1000 रुपये. नरेश शेठ ठाकूर यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तरी 1000 रुपये. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर सचिन भोर यांच्याकडनं 1000. त्यानंतर महेश बाबूराव पाटील कार्यसम्राट माजी नगरसेवक यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तरी 1000 रुपये. तकदीरजी खान माजी सरपंच व मनसे शहर संघटक यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपये. आणि अरविंद नकुल भंडारी यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तरी सचिन भोर यांच्याकडनं 1000 रुपये. आणि 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झालं तरी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि या दरम्यान चिकनगर संघाचे खंदे समर्थक रमेश केने साहेबांचं आगमन झाले. रमेश केने साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टन उपस्थित राहायचे. चिकनगर 40+ जो संघ या स्पर्धेत आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर आणि दुसऱ्या बाजूला भाल 40+ दोन्ही टीमच्या कॅप्टन उपस्थित राहायचे. ओटू करण. 3 ओव्हरचा खेळ संपला. 27 ला 2. दोन्ही स्ट्रोक प्लेअर आगासांच्या मैदानाचा हात आहेत. एका बाजूला विराज, दुसऱ्या बाजूला केजूचं आगमन होत आहे. एक चौकार विराजने दाखवलाय स्वीट शीटचा. 4th ओव्हरला होईल सुरुवात आणि बॉलिंग मार्कवरती आलाय अविनाश भुईर. पहिला बॉल घेऊन अविनाश समोर खेळलाय. स्ट्रेट ड्रायव्हर लॉंग ऑन द फिल्डर आहेत केतन. पहिला बाउन्स वरती बॉल कव्हर करून थ्रो केलेला आहे त्यांनी सिंगलच्या साह्याने. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 28. मंच समीर पाटील आपण बघतोय निजेगावरून इथे उपस्थित झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. तसेच लक्ष्मण मुंडे आगासनवर इथे उपस्थित झाले. दोन्ही मान्यवरांचा मी मनपूर्वक आणि सहर्ष होतो की मंच समीर पाटील निजे क्रिकेटची प्रचंड आवड आहे. कारण जवळपास 5000पेक्षा जास्त प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. बॉल हवेत आहे. लॉंग ऑन द फिल्डर आहे, पाहतोय चांगलं जजमेंट पण कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. ओहो, चांगला फिल्डर या संघाचा सर्वात चपळ क्षेत्ररक्षक ऋषीकडून कॅच ड्रॉप झाली. झेल कोणाचा होता तर तो केजू मुंडेचा आणि त्याचा बॅट मधून निघालेला फटका. अंपायरचा सिग्नल येतोय आता. या मिळतील 4 धावा. चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. बॉल बरोबर हातात आला, तोल धरून उभा होता ऋषी. त्याला अगोदर असं वाटलं आणि मलाही प्रथम दर्शनी असं वाटलं की बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय की काय. 4 ने धावसंख्या 32. एजे फ्लॅश स्लिप मध्ये बॉल होता. थर्ड मॅनचे फिल्डर येतात त्या ठिकाणी. मिसफिल्ड पुन्हा एकदा. मागून जितेशचं बॅकअप मिळत असताना 1 धाव आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे 33. केजूला विराजला माहिती आपल्यालाच दोघांना बॉलिंग करायची आहे सेकंड इनिंग मध्ये. इथे जर 50+ धावा जर जोडल्या नाही
तर कुठेतरी तो मेंटली प्रेशर असेल, त्यामुळे दोघे अटॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत 4th ओव्हरमध्ये. 3 बॉल अजून या षटकातील बाकी आहेत. 3 बॉलमध्ये 6 धावा आलेल्या आहेत. एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं स्क्वेअर केलंय. डीप कव्हरला फिल्डर पायावरती आदळलाय, पण तो बॉल थोडासा वरती होता, थायवरती मांडीवरती लागत असताना. दॅट्स वाय अंपायरने बॅटरला सेफ केलेलं आहे. धाव तर मिळणार नाही. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, बॉल वळत होता आणि बरोबर मांडीवरती लागल्या. 33 धावा, 2 बॉल अजूनही बाकी आहेत. अविनाश ड्राईव्ह केला बॉलला, गॅपमध्ये केतन आहे, ऋषी आहे, दोघे धावतात. ऋषीने अटेम्प्ट केलाय, चांगली फिल्डिंग, थ्रो करतोय पण 2 धावा. इथे थोडासा मागे आला होता. जर तिथेही बॉल पहिल्या प्रयत्नामध्ये सोडला असता तर कदाचित तिथेही बॉल लगेचच सीमारेषेच्या बाहेर गेला असता. 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. या ओव्हरला मात्र कॅपिटलाइज करू शकलो नाही, जरी चौकार आला असला केजोच्या बॅटमधून तरी. पुल केलाय, गॅपमध्ये बॉल आहे, कव्हर करेल का गॅप उमेश? चांगला प्रयत्न, मात्र त्याचा वाक्या बाहेर आलेला. 4 धावा, षटक संपन्न. 4 धावफलकावरती 39. उमसे आगासन मध्ये जीत भोईरला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. 6 बॉल 12 वरती विराज, 2 बॉल 5 वरती केजूला आपण पाहतोय. केतनला तुम्ही पाहताय स्क्रीन वरती सध्या, जे लॉंगॉनला फील्ड करतात. पहिला बॉल जीत, फुल टॉस आहे, बॅट स्विंग चांगली पण मिस टाइम. लॉंगॉनला फिल्डर आहेत केतन, सुकी नसेल, सेफ अँड वाक्यांचे. 39 ला 3. केजू मुंडे बाद. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये द्वितीय क्रमांक आगासनचा आपण बघितला तर वाखेन देखील तृतीय क्रमांकावरती राहिले होते. केतन मात्रेचा मोठा फॅन बेस आहे जो या उंबारलीच्या क्रीडानगरीवरती आलेला आहे. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. ऑनलाईन बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. वाखेन विरुद्ध आगासन, दोन्ही संघांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने, कारण दोन्ही ताकदवान टीम्स आहेत. मात्र या 5 बॉलमध्ये आगासनला मिनिमम 10 धावा बनवाव्या लागतील. मोनिश मुंडे आगासनचा वेल फिनिशर मैदानाचा हात आलाय. होईल एज आहे, बॉल पॉइंट कडे फिरलाय. अविनाश त्या ठिकाणी उभा आहे. 1 धाव सहजरित्या मिळेल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे पोहोचली 40. सेट बॅटर विराज स्ट्रायकिंग एंडला आलाय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. 50चा आपण आकडा जरूर अगोदर या गोष्टीची अगोदरच आपण या गोष्टीचा उल्लेख केला होता की 50 पर्यंत पोहोचावं लागेलच उमसे आगासनला. स्वेटशेटचा प्रयत्न होता, लाऊड साऊंड. 9 सेकंडला थ्रो केलाय, थ्रो चांगला होता, मात्र त्या अगोदर 1 धाव. विराज पोहोचला पॉपिंग क्रीज मध्ये. सिंगलच्या सायना धावसंख्या पुढे 41. ऍक्शन रिप्ले पा, स्विच केलं स्वतःला विराजने लगेचच, पण एज घेऊन बॉल पायावरती लागला आणि त्यानंतर पॉइंट कडे पुन्हा एकदा, जिथे अविनाश आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. 41 धावा. जीत सध्या फील्ड सेट करतो. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट. वारंवार फुल लेन बॉल येत आहेत. ओहो, इट इज डॉट बॉल. अनुमान चुकलाय मोनिशचा.
लेग स्टम्पचा कार्ड आहे ऑलरेडी, उभा आहे लेग स्टम्पला, त्यानंतर शफल झाला हलका ऑफ स्टम्पचा बाहेर, समोर होता बॉल, व्हाईटचा रिटर्न क्रीजचा आतून गेला, योग्य निर्णय, डॉट बॉल आहे. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 41 धावा. विराज मोनी चर्चा करतायत. जीत यावेळेला लेफ्ट केल्या बॉलला, मात्र अंपायरचा सिग्नल आलाय व्हाईट बॉल. व्हाईटला रिव्ह्यू आहे, रनआउटला रिव्ह्यू आहे. बीमरसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. प्रत्येकी डावामध्ये एका संघाकडे 2 रिव्ह्यू आहेत. परत 1 बाउन्स हाईट फॅक्टरसाठी, त्या गोष्टीसाठी देखील तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न पायावरती आदळला, मात्र अंपायरचा सिग्नल अपील तर त्यांनी फेटाळली आहे. 1 धाव मिळते जी लेग बाईट्स. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. येस, ऑफस्टम्पचा बाहेर इम्पॅक्ट आहे, ऑफस्टम्पचा बाहेर बॉल निघत होता. फार चांगली अंपायरिंग आजच्या दिवसामध्ये. रतन मानेरकर, प्रसाद सहस्रबुद्धे, रमेश म्हात्रे. शेवटचा बॉल आहे डावामधला. 43 धावा आहेत. पाहूयात फिनिशिंग टच मुंडेचा कसा असेल. पुढे आलाय एज घेऊन, बॉल मागे चाललाय गलीमध्ये. उद्देश त्या ठिकाणी थांबवल्या बॉलला. एकदा पूर्ण करण्यात आले. डबलचा कॉल नसेल, कारण कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये विकेटला तितकंसं महत्व आहे जेव्हा मॅच क्लोज येते. डाव संपला पहिला. धावा बनल्या 44. उमसे आगासनच्या आणि OV11 राजेश राऊत पडलेगाव यांनी पुरस्कृत केलेल्या जीजी स्पोर्ट्स वाखनला बनवायच्यात 45. करण 2 धावा, नागराज 20 धावा, विराज 14 नॉट आउट, केजू 5, मोनिश 1. मात्र करण बेडेकरकडून फार अपेक्षा होत्या. 5 बॉलमध्ये 2च आल्या. मोनिशच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 1च धाव आली. बॉलिंग कार्ड उद्देश 13 धावा, 2 ओव्हर्समध्ये 2 विकेट, 7 डॉट, 6.50 इकॉनॉमी. केतन 1 षटक, थोडंसं मागणं 14. अविनाश 1 षटक, 12. जीतचं मात्र इकॉनॉमिकल षटक, जिथे स्लॉगमध्ये त्याने 4च धावा खर्च केलेल्या आहेत. सो कुठे जाऊ नका. हा डाव पहिला होता. वाकन, केतन मात्रे, जीत भोईर, किरण, अविनाश हे देखील येतील. केजू आणि विराज कशा पद्धतीने कमबॅक करतील. धावा तितक्या बनल्या नाही, पण 45 ला फाईट होऊ शकते. पाहूयात आगासन फाईट बॅक कशी देते वाकनला सेकंड इनिंग मध्ये. याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन आपण ऐकू. मात्र सध्या होऊयात पुढच्या मॅचच्या दिशेने, जिथे दोन्ही संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. 40+ फॉर्मॅट, चिकनघर विरुद्ध भालगाव. चला, दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल, चिकनघर 40+ आणि भालगाव 40+. आपण टॉससाठी यायचं आहे. टॉस इथे कंप्लीट केला जाईल. बळीरामजी म्हात्रे साहेब जागासनचे आहेत, त्यांना विनंती असेल की आपण या. आपल्या शुभास्ते इथे केला जाईल टॉस. बळीरामजी म्हात्रे साहेब या आपण. आगासनचे आमचे, त्यांच्या शुभास्ते इथे टॉस केला जाईल. दोन्ही संघांचे संघनायक, चला चिकनघर 40+ आणि भालगाव 40+ टॉससाठी यायचं आहे. स्वर्गीय गोपाळ पाटील व स्वर्गीय गौतम पाटील यांच्या स्मरणार्थ गावदेवी क्रिकेट संघ, योगेश्वर प्रतिष्ठान, उंबारली आयोजित ही रजनी क्रिकेटची दमदार स्पर्धा. येस, दोन्ही कॅप्टन इथे येत आहेत. भालगाव 40+, चिकनघर 40+. दोन्ही कॅप्टनला भरपूर सारा शुभेच्छा. केला जाईल टॉस. कॉल हेड्स कॉल, बट आय थिंक टेल्स. येस, टेल्स इट इज. टॉस जिंकलाय भालगाव 40+ टीमचा कॅप्टन. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग. जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आलात तेव्हा पाहिलं 13 टॉवर्स, तब्बल 13 टॉवर्स आणि लख प्रकाशामध्ये खेळली जाणारी क्रिकेटची महास्पर्धा. काय सांगाल? उजेड फार आहे, प्रचंड उजेड आहे आणि तितकंच सुंदर क्रीडांगण. खूपच उजेड आहे. एवढे हॉलेजन कोण लावत नाही. हे पहिल्यांदा म्हणजे झालेले आहे नाईट टुर्नामेंटमध्ये. तर आयोजन पण खूपच सुंदर आहे आणि मैदान तर शब्दच नाही. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. टॉस इम्पॉर्टंट होता, टॉस गमावला. टॉस तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षक मनाविरुद्ध होतं, बॅटिंग करायचे. सो काय माइंडसेट आहे या क्रीडांगणावरती? यापूर्वीच्या मॅचेस तुम्ही पाहिल्या असतील. सो किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल पूर्वार्धात? 60+. कसं वाटलं या क्रीडांगणामध्ये जेव्हा तुम्ही आलात? सुंदर क्रीडांगण, तितकंच चांगलं आपण पाहतो लख प्रकाश या क्रीडांगणावरती. फार सुंदर खेळपट्टी, लेदरची विकेट आहे. काय सांगाल या स्पर्धेबाबत आणि या क्रीडांगणाबाबत? स्पर्धा तर खूपच छान आहे आणि आयोजन पण खूपच चांगलं आहे. तुम्हाला देखील मॅचसाठी फार शुभेच्छा असतील. नाणेफेकीच्या कक्षातून माहिती अशी येते, इथे टॉस जिंकलेला तो भालगाव 40+ टीमच्या कॅप्टनांनी निर्णय प्रथम घेतलाय तो गोलंदाजीचा. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय चिकनघर 40+ला. थोडा वेळ आपण काही सन्मान व्यासपीठावरती करणार आहोत. आगासनचे
श्यामजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण या, आपला शुभ सन्मान केला जाईल आणि त्यांच्या समवेत बळीरामजी म्हात्रे साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील आपला शुभ सन्मान केला जाईल. एकनाथ दादा या आपण, उंबरलीचे माजी कर्णधार. सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहतात श्यामजी म्हात्रे आगासनचे आणि बळीरामजी म्हात्रे दादा आपण देखील या, आपला देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करणार आहोत. स्वर्गीय गोपाळ पाटील, स्वर्गीय गौतम पाटील यांच्या स्मरणप्रित्यर्थ गावदेवी क्रिकेट संघ, स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान उंबरलीचे हे दमदार आयोजन, रजनी क्रिकेटचा थरार. जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. उर्वरित सन्मान आपण आपल्याला वेळ मिळेल तसा आपण कव्हर करूयात. ऐकूया डोंबिवलीचा पहाडी आवाज टेनिस क्रिकेटचा नितीनजी काळणसर यांचा. थँक्यू. धन्यवाद प्रथमेश, धन्यवाद करण काळण. पहिल्या सत्रामध्ये ओमसे आगासन संघ आपण पाहतोय. त्या संघाने आगासन संघाने 44 धावा केल्यात. सुरुवात चांगली झाली होती, मात्र नागराज बाद झाल्यानंतर पुन्हा धावांची गती थोडीशी थांबली. केजूने प्रयत्न चांगले केले, विराजने प्रयत्न चांगले केले. आता बघायचंय संरक्षण करायचंय 45 रनचं. पहिलाच बॉल पाठवून दिलाय फाईन लेगच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर. ऋषी भोईरच्या बॅटमधून आलाय पहिल्याच बॉलवरती दमदार चौकार. जिथे नरेंद्र पाटील होते चिकनगरचे, त्यांचं स्वागत करत असताना चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. पुढच्या दोन्ही टीम्स नरेंद्र आणि आपल्या टीमला घेऊन सज्ज राहा. आपली बॅटिंग आहे लक्षात घ्या. आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघ आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन तुम्हाला थांबायचं आहे, आपल्याला वेळ वाचवायचा आहे. आणि भाल संघ आपण रेडी राहा, आपली फिल्डिंग आहे. चेंडू आपण पाहतोय व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता, मात्र क्षेत्ररक्षक आता ठेवण्यात आलेला. एकदा पूर्ण आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न ऋषीने कॉल दिलाय. 2 धावांचा आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. टार्गेट या मॅच मध्ये 45 धावांचे. काल आपण फोर्ट्रिक पाहायला मिळाली होती आपल्याला. अनिकेत सुरेश पाटील दिवा संघाचा गोलंदाज, ज्याने 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार पटकावले. दुसऱ्या बाजूला विजय पवारचा मी उल्लेख करेल. अडोली संघाने 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार त्याने पटकावले होते. आणि अनिकेत सध्या चर्चेत आहेत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आताच त्याला बाईक सुद्धा मिळाली होती शिडूनच्या स्पर्धेमध्ये. आणि त्यांचे पिताश्री सुरेश पाटील भरपूर खुश झाले आणि त्यांनी सांगितलं की मातुश्री असतील, माझ्या सौभाग्यवती असतील, भरपूर सपोर्ट करतात क्रिकेटला घरातून. पुढचा बॉल इथे मात्र दिशा द्यायची होती. गलीमधनं क्षेत्ररक्षक येतात, नागराज येतात गलीमधनं. एक सिंगल मिळाले, सिंगल धावसंख्या आपण पाहतोय 7 वरती आपल्या फायला स्ट्राईक एंडला. तर मात्र भारताचा बायकर मॅन केतन वामन म्हात्रे तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडला. 37 बाईक ज्या खेळाडूच्या नावावर त्यांनी 6 4 व्हीलर कार ज्याने टेनिस बॉलमध्ये क्रिकेटमध्ये आता जिंकले. आताच मुंबई प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याचं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं. 6000 पेक्षा जास्त प्रेक्षक हे सामना पाहतात, कारण त्यांना माहिती आहे केतन म्हात्रे आज इन ऍक्शन मध्ये, केजू मुंडे इन ऍक्शन मध्ये. असे दिग्गज खेळाडू असल्यानंतर प्रेक्षक वर्ग भरपूर संख्येने युट्यूब वरती जोडले जातात. चांगलं बॅटल असेल. केतन म्हात्रे सुद्धा चर्चेत असतात, केजू मुंडे चर्चेत असतात, विराज मुंडे ही चर्चेत असतात. 7 धावा दापल कधी लागलेत. टार्गेट 45 धावांचे. मात्र गोलंदाजी आपण विचार केला तर ओमसे आगासन संघाची चांगली गोलंदाजी आहे. पहिलाच बॉल मिडॉनच्या वरून पाठवायचं होतं, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि ओमकार पाटीलने एक चांगला झेल टिपलाय. केतन वामन म्हात्रे या मॅच मध्ये 0 वरती बाद. जिकडे एका बाजूला केजू मुंडे तर दुसऱ्या बाजूला केजू मुंडे आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला जीत केतन, एका बाजूला विराज, केजू, नागराज, ओमकार पाटील सारखा क्षेत्ररक्षक या टीम मध्ये. आणि या स्पर्धेत आपण पाहिलं तर नंदू मुंडे 11 ओमसे आगासन या नावाने संघ खेळतोय. मदन पाटील यांचे आगमन झाले, मंगेश पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत आमचे आयोजक आहेत. 7 वरती पहिला धक्का लागलाय. टीम ओवी 11 वाकलन संघ आपण पाहतो. राजेशजी राऊत पडलेगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. लकी पॅकर्स आणि आता जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये आलेत. दोन्ही संघ रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये खूप चांगला खेळ राहिला होता.
वाकलन संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी होता. दुसऱ्या क्रमांकावरती ओमसे आगासन होता आणि पहिल्या क्रमांकावरती RM11 गावदेवी सोनारपाडा संघ होता. योगेश पाटील अँड कंपनी, अमोल पाटील असतील, चांगला खेळ केला होता सोनारपाडाने आणि या स्पर्धेत संघ उद्या खेळणार आहे. रिव्हर्सच्या माध्यमातून चेंडू हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर राहिलेत आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. जीत भोईरच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. थर्ड मॅनच्या दिशेने हे फटके सहज खेळतात जीत भोईर. रिव्हर्स फटक्यासाठी ते जाणले जातात. राजू दादांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतो. आपले सर्वांचे लाडके माजी आमदार प्रमोदजी रतन पाटील. हा ऍक्शन रिप्ले बघा पुन्हा एकदा आपल्या टीव्ही स्क्रीन होती. 11 धावा दाखल कधी लागलेत. एक गडी बाद. OV11 वाकलन. पुढचा बॉल विराज. पुन्हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. आत्ता चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉल मध्ये 34 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. OV11 वाकलन टीमला हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते. योग्य बॉल आणि स्टँडच्या मागे करण बेडेकरचं मी कौतुक करेल. मी मगाशीच एक उल्लेख केला की पुढच्या दोन्ही टीम्स आमच्या मुख्य व्यासपीठावर बोलून थांबायचे. भाल 40+ आणि आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर 40+. आपल्याला ही सूचना असेल कारण अजूनही काही खेळाडू बरेचसे लांब आहेत चिकनगर टीमचे. आपण जर पाहिलं तर टीव्ही स्क्रीनवरती आता आपण नरेंद्र पाटीलला पाहिला चिकनगर संघ आपण मध्ये. त्यामुळे रेडी राहा प्लीज. हा केतन मात्रे तुम्हाला पाहायला मिळतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. त्याच्या बाजूला बघा प्रेक्षक बघा किती सर्व फॅन्स केतनचे आपल्याला पाहायला मिळतात. खास करून कौसा गाव मधनं त्याला भरपूर सपोर्ट असतो. समर ढोलेचा मी उल्लेख करेल आणि हे उल्लेख आमचे बघा किरण पाटील साहेबांना तुम्ही बघू शकाल. संदपचे त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करेल. संदप 40+ संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहा. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात जास्त बाईक 90 पेक्षा जास्त बाईक पुरस्कृत करणारे काशीनाथदादा पाटील कार्य सम्राट माझे उपसरपंच त्यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. असे भरपूर संख्येने कटआउट्स तुम्ही पाहताय आणि सचिन भोईर यांनी पारितोषिक सुद्धा लावलेले आहेत. हिट अँड विन ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचा फोटो आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. आणि आता केजू मुंडे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अजूनही 34 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. OV11 वाकलनला. पहिलाच बॉल केजूच्या खात्यामध्ये. पहिली विकेट. ऋषी भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. 11 वरती दुसरा धक्का. दादा पाटील यांचं आगमन झाले आमचे उंबारचे. चला बॅट्समन लगेच पाठवा प्लीज. फक्त फिल्डिंग करणाऱ्या टीमला वेळ नाहीये लक्षात घ्या. टायमिंग खूप महत्वाचं आहे. जितेश भोईर येत आहेत. 2015 स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. वाकलन गावामध्ये पहिली 4 व्हीलर कार कोण घेऊन गेला असेल तो फलंदाज जितेश भोईर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 7000 पेक्षा जास्त प्रेक्षक हा सामना पाहतायत. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 11 वरती 2 अशी परिस्थिती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मी मगाशीच उल्लेख केला आकाशन संघ आहे कधी तो पलटवार करेल. त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे हे विसरून चालणार नाहीये. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये रनरअप संघ होता. जबरदस्त खेळ राहिला होता या टीमचा. आकाशन रेग्युलर असेल, अगोसन 40+ असेल, किशोर मुंडे, बिंदास, गंगाराम तेही चर्चेत आहेत सध्या. ऑनसाईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. जीतला माहिती योग्य बॉल आहे त्यामुळे त्यांनी कदाचित रिव्ह्यूचा वापर केला नाहीये. वाईट साठी सुद्धा तुमच्याकडे रिव्ह्यू आहे मात्र हा बघूया ऍक्शन रिप्ले. नाही नक्कीच योग्य बॉल आहे. स्टँडच्या वरून जातो. त्याच मी जीतने पाहिलंय की एक्झॅक्ट चेंडू कुठे पिचिंग झाला ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. 9 सेकंडच्या बॅट्समन ते चांगलं माहिती असतं. हाई चेंडू हवेत आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. जजमेंट चांगला आहे. चूक होणार नाही आणि विनायकने एक चांगला जेल टिपलाय. 11 वरती तिसरा धक्का. OV11 वाकलन टीमला.
45 धावांचा पाठलाग ओबी 11 वाकलांना करायचा आहे. मात्र ओमसे आगासन संघ कधी पलटवार करेल आणि तो आता पलटवार सुरू केलाय. केजू मुंडेने 2 विकेट या मॅच मध्ये आता घेतलेले आहेत. एकही धाव केजूने अजूनही खर्च केली नाहीये. 3 बॉल त्याने फेकलेले आहेत. चांगली गोलंदाजी करतात आणि तेच मी उल्लेख केला बघाशी केजू मुंडे नेहमी चर्चेत असतात. अनेक विकेट हॅट्रिक अनेक मेडन षटक केजू मुंडेच्या नावावरती आहेत. आणि आता अविनाश भोईर आलेत 5व्या क्रमांकावरती. पडद्यावर एक प्रेक्षक मला वाटतं बसलेत. पडद्यावर एक प्रेक्षक बसलेत. फक्त आता नाव घ्यायचं बाकी आहे. त्याच्या अगोदर उठले तर बरं होतील. धन्यवाद. नाही प्रेक्षक आमचे हुशार आहेत. प्रथमेश लाडके प्रेक्षक आहेत केजू. हा चेंडू तुम्ही पाहताय लॉंग ऑफ वर क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. जीतने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा आणि दुसरी धाव पूर्ण होईल का बघायचंय. काय घडलंय मैदानात केजूच्या ऍक्शन वरनं तर असंच वाटतंय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. मात्र जीत थोडेसे कॅज्युअल राहिलेत आणि आता बघायचं बॅट ग्राउंडिंग केली नाही मला तरी असं वाटतंय. मात्र याचं उत्तर टीव्ही अंपायर देतील. आणि नक्कीच ऑनलाईन आपला समावेश जर पाहिला तर बाबा ग्रुप सापाड जोडले जातात आणि वाकण संघासाठी त्यांच्या भरपूर शुभेच्छा आल्यात. वेलकम बाबा ग्रुप सापाड आपलं स्वागत. जीतच्या ऍक्शनवरनं प्रथमेश असंच वाटतंय की त्याची बॅट ग्राउंडिंग झाली नाहीये. त्यालाही वाटते मात्र बघा याचं उत्तर टीव्ही अंपायर देतील. आणि फलंदाज आउट. जीतला माघारी परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. बॅट ग्राउंडिंग केलीच नाही बघा. हा ऍक्शन रिप्ले. जीत फक्त धावत होते. बॅट त्यांनी ग्राउंडिंग केली नाही. आणि केजूचंही मी कौतुक करेल. केजूचा हात थोडासा बॉलला लागला आणि त्यानंतर चेंडू एस्टर होती बघा. केजूचं किती अचूक लक्ष आणि केजूला चांगलं ठाऊक होतं की जीत आउट आहेत आणि त्यांनी खूप जोरात अपील केली आहे. या गोष्टीमध्ये एक गोष्ट जरूर जाणवली. जीत फार कॅज्युअल राहिला आणि केजूचे यासाठी कौतुक की त्याने बॉलला न पकडता फक्त बॉलला डायव्हर्ट दिशा दिली आणि थेट बॉल स्टंप वरती आला. जीत जवळपास पोहोचला होता 95%, पण त्याने बॅट ड्रॅग केली नाही आणि इथे त्याची विकेट. या मॅच मध्ये आता आगासनचं कमबॅक आणि व्ह्यूअरशिप वाढेल. मॅच टाईट होईल. नाही नक्कीच नक्कीच बरोबर सहमत आहे मी तुझ्याशी. कारण फुलटॉस बॉल होता. हा फुलटॉस बॉल होता मात्र क्षेत्ररक्षक बघा विराटचे कौतुक करेल. त्यांनी थ्रो फेकी लॉंग ऑफ वरनं चांगली केली. राज पाटील बघा मथुर बैलाचे कट्टर समर्थक तेही ऑनलाईन सामना पाहतायत आणि सिनियर अजय पाटील दोघांकडनं दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आयोजनाला शुभेच्छा दिल्यात. तर स्वागत आहे मथुर बैलाचे कट्टर समर्थक राज पाटील काटे आणि सिनियर अजय पाटील निळजे यांच्याकडनं दोन्ही टीम्सला या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. 13 वरती 4 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. ओव्ही 11 वाकलन ऑफसाईडला खेळायचं होतं. चेंडूची पाहणी केली नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती. काय गोलंदाजी केली. केजूची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. 1 षटक 2 धावा 2 विकेट. 24 बॉल मध्ये 34 करायच्या होत्या. आता 18 बॉल मध्ये 32 या मॅच मध्ये करायचे आहेत. कारण एखादी मोठी स्पर्धा ज्यावेळी तुम्ही जिंकता एखादी ट्रॉफी ज्यावेळी दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक या स्पर्धेमध्ये ओमसे आगासन संघ रनरअप झाला. त्यानंतर एक भव्य रॅली त्यांची तुम्हाला पाहायला मिळाली. त्यानंतर उदय मुंडे यांच्या माध्यमातून एक चांगली मेजवानी सर्व टीम्सला देण्यात आली आणि त्यानंतर आत्मविश्वास वाढला हे दिसते. कारण काय सांगशील 18 बॉल 32 आता या मॅच मध्ये करायचे आहेत. महत्वपूर्ण सामना. मी मगाशीच म्हणालो जेव्हा विकेट पडली ती जीत भोईरची तिथून मॅच मध्ये कुठे का होईना आगासन संघ आता आलेला. 13ला 4 पडलेत म्हणजे सुरुवातीला टॉप ऑर्डरला पूर्णपणे निकामी केले. दोघेही नौके बॅटर आहेत. अविनाश आणि उमेश या दोघांना आपण मैदानाचा आत पाहतोय. पुन्हा आय थिंक विराज येऊ शकतो कारण जे प्रेशर बिल्ड झालंय ते प्रेशर कॅरी केलं तर या मॅच मध्ये आगासन टिकून राहील. चिंतेत आहे थोडंसं पॅव्हलियन मध्ये. जर आपण आता उर्वरित खेळाडूंच्या त्यांचा आपण फेस चेहरा बघितला तर थोडीशी चिंता जाणवते कारण मॅच फसले. 18 बॉल 32 ची गरज आहे मॅच मध्ये वाकळला. नाही जीत स्वतःवरतीच बघ ना किती नाराज आहे कारण की त्यांनी बॅट ग्राउंडिंगच केली नाही. मात्र अजूनही किरण मात्री उर्फ चिकू येणं बाकी या मॅच मध्ये. जोही एक चांगला फलंदाज या मॅचचा चांगला फिनिशर किरण मात्रे अजूनही खेळाडू कक्षामध्ये जो कधी मॅचला कलाटणी देऊन त्यांनी मॅचला कलाटणी दिली होती. स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषक जी शिडून बी ची स्पर्धा आली. एकाच ओव्हरमध्ये 21 ची गरज असताना ते 21 धावा किरण मात्रेने बनवले होते हे विसरून चालणार नाही. मात्र आता विराज आले दुसऱ्या स्पेलमध्ये. मॅच जर अवघड झाली तर धावा चेस करायला कठीण जातील. या मॅच मध्ये ओव्ही 11 जीजी स्पोर्ट वाकलन टीमला 18 बॉल 32 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर विराज मुंडे येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये. काल 18 बॉल 24 ची मॅच जिंकली होती. आदर्श 11 पडले टीमने याचाही मी उल्लेख करेन
काय गोलंदाजी केली होती अक्षय मात्रेने. विराज गोलंदाजी मार्कवर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. डबल माइंडेड दिसत आहेत फलंदाज अविनाश भोईरला तुम्ही पाहतायत. उमेश भोईरकडे हलक्याशा नजरेने पाहिलं जातं. कदाचित अविनाश ने हाच इशारा केला उमेशला की रिव्ह्यू घेऊया की काय, मात्र नाहीये. उमेशने सांगितलं योग्य बॉल आहे. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची ते समाप्ती. असं वाटलं एज लागली असते की काय, मात्र डॉट बॉलची काय परिस्थिती या मॅच मध्ये बघा. केतन मात्र बाद झाल्यानंतर 0वरती 13वरती 4 अशी परिस्थिती. ओव्ही 11 वाकलन. इथे मात्र फक्त दिशा दिली. गलीमधनं क्षेत्ररक्षक येतात. नागराज स्थित आहेत आणि माहिती आता विकेट ही शाबूत ठेवायच्या, धावाही करायच्यात कारण त्यामुळे आता दबाव आहे. ओव्ही 11 जी स्पोर्ट वाकलन मात्र दबावाखाली चांगलं क्रिकेट खेळणं हे काम बऱ्याच वेळा वाकलन संघाने केलेलं आहे. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच त्यांची चर्चा राहिली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ओमसे आगासन संघालाही तुम्हाला विसरून चालणार नाहीये. त्याही टीमची चर्चा असते सातत्याने. आणि विराटचे षटक खूप महत्वाचं या मॅचमध्ये. जरी केजूने 2 धावा दिल्या असतील मात्र केजूचा जास्त विश्वास विराजवरती, त्यामुळे त्यांनी विराजला दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. हा क्रिकेटमध्ये असलेला विश्वास असतो तुमचा प्रत्येक खेळाडूवरती. 14वरती 4 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक डाऊन डी बॉल. विनायक पाटील आहेत तिथे. विनायक आहेत तिथे. चूक होणार नाहीये. विनायक मुंडेने एक चांगला झेल टिपलाय. 14वरती 5वा धक्का ओव्ही 11 वाकलन टीमला. पंधरा बॉल 31 ऍक्शन रिप्ले बघा. उमेशची विकेट मिळाली. विराटच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. 2 विकेट केजूने घेतले. जीत रनआउट. 14वरती 5 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. ओव्ही 11 वाकलन. पहिला सामना कुशल श्रीषा स्पोर्ट्स सापडणे जिंकलेला रेग्युलर मधनं, त्यामुळे यातून विजेता संघ ज्यावेळी दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. कारण काय सांगशील 14वरती 5 विकेट गेलेत, काय वाटतं तुला आता या मॅच बद्दल? यस, 14ला 5 विकेट पडलेत या मॅच मध्ये. आता कंबर कसून बॉलिंग केली जाते. विराजकडे 3 बॉल आहेत आणि त्या 3 बॉलमध्ये तो आता किरण मात्रेच्या विकेटसाठी चान्स घेईल. जरी विकेट आली तर या मॅच मध्ये मी म्हणेन 60 to 70% आगासन येईल. आणि जर किरणची विकेट 3 बॉलमध्ये आली नाही तर ही मॅच बॅलन्स असेल. पुढे काय होऊ शकतं नाही. कारण मग रेग्युलरची ज्यावेळी उंबारची स्पर्धा झाली होती त्यावेळी याच 2 टीम मध्ये सेमीफायनलची मॅच झाली होती, वाकलन आणि आगासन. आणि आगासन ती मॅच जिंकली होती आणि तोच आत्मविश्वास दिसतो या क्रीडांगणामधला. स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडांगण उंबारली असं नामकरण या क्रीडांगणाचं करण्यात आलेलं आहे. हा फटका चांगला आहे बघा. बॅकवर्ड स्क्वेअर केली दिशेने. आणि याचमुळे किरणचा उल्लेख केला मगाशी आमचे सहकारी समालोचक करणने, कारण हा असा खेळाडू आहे कधी तो मॅचला कलाटणी देऊ शकतो. 2 धावा पहिल्याच बॉलवरती त्याने घेतलेल्या. 2 धावसंख्या पुढे सरकले. ती 16वरती 5 गडी बाद. 30 षटक प्रगतीपथावर असताना 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 29 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. आणि 2 चांगले फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. अविनाश भोईर आणि किरण मात्रे ही जोडी अशी आहे जी कधी मॅचला कलाटणी देणे. बघा 4 फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळते आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. एका बाजूला विराजला तुम्ही पाहतायत, एका बाजूला किरण, एका बाजूला करण बेडेकरला तुम्ही पाहतायत. आणि पंच आपण पाहतोय गोलंदाज विराज. राईट मोर द विकेट. 16वरती 5. वेगवान बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. अपील करण्यात आलेलं आहे. आणि याचमुळे आम्ही चेंडू ज्यावेळी रिलीज होतो त्यावेळी थांबतो, जेणेकरून पंचांवर दबाव येऊ नये. आणि त्यावेळी आम्ही थांबलो होतो. स्ट्रॉंग अपील. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल, लक्षात घ्या. सर्वच खेळाडू एकत्र येऊ नका. बघा केजू तेच सांगतात मला वाटतं खेळाडूंना. पंचांनी नोट आउट घोषित करण्यात आलेलं. वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळालंय. याचं उत्तर तुम्हाला मेन पंच देऊ शकतात, स्क्वेअर लेगचे नाही. आणि तीच चर्चा करत असताना रतन मानेरकर सर मेन पंचांच्या भूमिकेत आहेत आणि ते सांगतात बॅट ग्राउंडिंग झाली आहे. चला मॅच लगेच सुरू करायचे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल, लक्षात घ्या. ऍक्शन रिप्ले बघूया आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ऍक्शन रिप्ले बघूया. विराज राईट मोर द विकेट. आय एम ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतोय. राईट ओव्हर द विकेट स्लो मोशन मध्ये तुम्ही पाहतायत. वाईट यॉर्कर तर आलेला आहे. योग्य डिसिजन नो डाऊट तुम्हाला पाहायला मिळतोय. 16वरती 5. 13 बॉलचा खेळ शिल्लक. 29 रन या मॅच मध्ये करायचे आहेत.
13 चेंडू आणि 29 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. पहिल्या डावात आगासनचे 3च विकेट गेले होते, त्यामुळे आता कंपल्सरी इक्वेशन आहे. बघा फटका बनवलाय, यासाठी किरण माथुर ओळखले जातात आणि त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. थोडीशी उडी मारतात, त्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होतात. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. आणि हा खेळाडू कक्ष आता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती उदेश पाटील तिथे थोडेसे टेन्शन मध्ये दिसत आहेत. रोहित पाटील तिथे उपस्थित आहेत कोळेगावचे. राहुल म्हात्रेच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद दिसतो, कारण राहुल म्हात्रे सुद्धा एक चांगला बॅटर आहे. केतन म्हात्रे थोडेसे टेन्शन मध्येच आहेत, कारण या मॅच मध्ये त्यांना खातं उघडलं आलं नाहीये. जित भोईर रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. ऋषी भोईरने सुद्धा फारसा चांगला खेळ केला नाहीये. पवन वायले यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. आगासनचे एक चांगले खेळाडू आहेत. पवन वायले सुद्धा बऱ्याच वेळा इनॅक्शन मध्ये असतात. चला मॅचला आपण लगेच सुरू करूया. 12 चेंडू 25 या मॅच मध्ये करायचे आहेत. मी मगाशीच उल्लेख केला, मॅच संपली नाहीये, कारण की अविनाश आणि किरण मात्रे मैदानात आहेत आणि इथून विराटचे 2 षटकांचा स्पेल संपलेला आहे. केजूचं 1 षटक संपलेलं आहे, त्यामुळे 2 फ्रेश गोलंदाज भावेश वापरावे लागतील या मैदानामध्ये. मगाशीच मी उल्लेख केला, डे फॉर्मॅटमध्ये ज्यावेळी स्पर्धा सेमीफायनलची मॅच झाली होती ओमसे आगासन विरुद्ध वाकलन. पहिल्याच मॅच मध्ये आगासन संघाने याच मैदानामध्ये वडवली 20 संघालाही पराभूत केलं होतं. त्यानंतर वाकलन संघाला त्यांनी पराभूत केलं. आणि या स्पर्धेत नंदू मुंडे 11 ओमसे आगासन या नावाने संघ खेळतोय, त्यामुळे पुरस्कारांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. 5 गडी बाद 20 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि गोलंदाजी मार्कवर येतात गोलंदाज नागराजचं राज पाहायला मिळेल का या मॅच मध्ये. आणि मालिकावीरची 2 व्हीलर बाईक आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते. तिथेच आमचे रवी भोईर यांना तुम्ही पाहतायत. श्याम भोईर यांच्यासोबत काहीतरी चर्चा करत असताना. पुढच्या 40+ जे दोन्ही टीम्स आहेत, आपण रेडी राहा. चिकनगर आणि भाल आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. 12 बॉल. पहिलाच बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, थोडेसे दूरवर आहेत. 2 धावा इथे मिळत, कारण हा झेल झालाच नसता क्षेत्ररक्षकाला. आणि अशा बऱ्याच वेळा 2चा धावांचं रूपांतर 3 धावांमध्ये सुद्धा होतं. आणि हेच केजू कदाचित सांगतात आपल्या टीमच्या खेळाडूंना की झेल होणार नाहीये, त्यामुळे 2 धावा जाऊ द्या. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 केजूला बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. अनेक मैदानं त्यांनी गाजवलेत. एक चांगला आयाम ॲक्शन गोलंदाज, चांगला फलंदाज. आजही मला स्टेडियमच्या मैदानातली मॅच आठवते की 6 बॉलमध्ये 24ची घर होती ओमसे आगासनला. आणि त्यानंतर केजूने पहिल्या 4 बॉलवरती 4 षटकार मारत आगासनने टीम मॅच जिंकली होती. हा चेंडू उंच गेलाय. अविनाशने नाश केला या बॉलचा. सीमारेषेच्या बाहेर मिड विकेटच्या वरून सिक्सर. थँक्यू देसाई. या पुढच्या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती आहे, आपल्या खेळाडूंसह मंचासमोर येऊन थांबा प्लीज. चिकनगर आणि त्याचबरोबर बालगाव. हा षटकार आलाय की इथून अविनाशला एक ऊर्जा मिळेल, कारण की नागराजच्या विरोधात हा षटकार टोकलाय. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. हा ऍक्शन रिप्ले बघू शकाल तुम्ही आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. काय टेलिकास्ट आहे. ओमसा MTC स्पोर्टच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली होते. सागर फराड, रोशन फराड. आताच मंगळूरच्या स्पर्धेत सागर फराडला मालिकावीरची बाईक सुद्धा मिळाली. आणि हे आमचे रमेश म्हात्रे सर बघा टीव्ही स्क्रीनवरती. 10 चेंडू 17. फुल टॉस बॉल होता. टायमिंग झाले का. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपलाय. षटकाराचं उत्तर दिले नागराजने. अविनाश भोईरची खेळी समाप्त. 28 वरती 6वा धक्का लागत. डीजे
9 चेंडूमध्ये 17 करायचे आहेत. हे इक्वेशन आता कंपल्सरी काय तर त्याचं कारण आगासनचे 3च विकेट गेले होते आणि ओव्ही इलेव्हन वाकलनचे विकेट गेले 6. भावेश पाटील आम्हाला सांगतात त्यामुळे 9 बॉलमध्ये 17 कंपल्सरी करायचे आहेत. आणि आता राहुल मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पुढच्या दोन्ही टीम्स एका बाजूला गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघ बॅटिंग करेल कारण की भालने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे गावदेवी रुद्र 11 चिकनगरला पुढच्या मॅच मध्ये बॅटिंग करायची. मात्र या मॅच कडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. 9 चेंडू आणि 17 धाबा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. नागराजचा पलटवार तुम्हाला पाहायला मिळालाय. नागराज राईट मोर द विकेट. हा चांगला बॉल होता. सन्मान दिलाय. इष्टेक्षक स्वतः आलेत. करण इष्टांच्या मागे करण बेडेकरला तुम्ही पाहताय. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक फारसा चांगला नाही गेलाय. 10,000 प्रेक्षक बघा ऑनलाईन सामना पाहताय. त्यांचं हार्दिक स्वागत. तरी मॅचही तशीच आहे. आगासन विरुद्ध वाकलन असं बॅटल तुम्हाला पाहायला मिळतोय. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या मॅच मध्ये आता 16 धाबा करायचे आहेत. 8 चेंडू 16 धाबा. जबरदस्त मॅच. मी मगाशी उल्लेख केला होता. जरी 44 आगासनने केले असतील मात्र त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. आणि केजूने काय षटक टाकलं या मॅच मध्ये. अवघ्या 2 धावांचं षटक केजूने या मॅच मध्ये फेकलेलं आहे. आणि विराट सिंग मी कौतुक करेल. नंतर नागराजने पलटवार केलाय. 8 चेंडू 16 धावा. मात्र जोपर्यंत किरण म्हात्रे राहुल म्हात्रे ब्रदर्स जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मॅचला ते कधी कलाटणी देतील. अशा मॅचेस बऱ्याच वेळा रफ अँड टफ झाल्या आहेत. अशा मॅचेस मधनं किरणने बऱ्याच वेळा आपल्या संघाला अडचणीतनं बाहेर काढलंय. 8 चेंडू 16 धावा या मॅच मध्ये. पुढचा बॉल नागराज. आता मॅच थोडीशी गरम झाली आहे त्यामुळे दबाव आता दोन्ही टीम्स वरती आहे. 8 चेंडू 16 धावांची गरज. प्रेक्षकांनी चांगला सामना पाहायला मिळतो. इथे तर प्रेक्षक आहेतच मात्र 10,000 प्रेक्षक ऑनलाईन सामना पाहतायत. त्यांचे हार्दिक स्वागत. हा चेंडू तुम्ही पाहतायत. ओमकार आहेत तिथे मात्र टायमिंग चांगलं झालं आणि चेंडू मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. किरण म्हात्रे उर्फ चिकूच्या बॅट मधून आलाय. 6. आणि करण काय सचिन मी मगाशीच उल्लेख केला होता 14 वरती 5 विकेट गेले होते. किरण म्हात्रे उर्फ चिकू येणं अजूनही बाकी आणि त्याच्या बॅट मध्ये षटकार आलाय. का सांगशील 7 बॉल आता 10 करायचे नाही. 3rd ओव्हरमध्ये विराजकडे जेव्हा 3 बॉल होते मी तेव्हाच म्हणालो होतो की विराजला विकेट काढायचे. जर विकेट आली नाही तर किरण म्हात्रे या मॅचला फिनिश करण्याची ताकद ठेवतोय आणि त्याच ताकदीने मागच्या बॉलवरती षटकार ठोकलाय त्याने. नक्कीच 35 वरती 6 ऍक्शन रिप्ले बघा. टायमिंग चांगलंय. नागराजच्या विरोधात हा षटकार ठोकलाय. 35 धावा झाल्यात. 45चं टार्गेट आहे. आणि ओमकार सारखा खेळाडू होताच. जर टायमिंग चांगलं झालं असं झेल थोडासा कठीणही असला असता त्याने नक्कीच पडलं पाहिजे. त्याकडे संधी नव्हती मी तर म्हणेन. थोडासा लांबच गेला हा षटकार. भाल 40+ जे प्रेक्षक आहेत त्यांच्या जवळ हा गेला षटकार. 7 बॉलमध्ये आता 10 करायचे आहेत. कंपल्सरी करायचे आहेत कारण विकेट जास्त गेले आहेत. ओव्ही 11 वाकलन राजेशजी राऊत पडलेगाव यांनी प्रस्तुत केलेला संघ आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नंदू मुंडे ओमसे आगासन फॅन टीम. पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचा होता. नागराजचा वेगवान बॉल होता. उत्तर नाहीये किरणकडे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. मॅच शेवटच्या बॉल मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हर मध्ये पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. लगेच लावायचे आपल्या टीव्ही स्क्रीनवर बघू शकाल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आपल्या पाहायला मिळते. आणि रघुनाथ पाटील क्रीडांगण जबरदस्त क्रीडांगण आणि काय टेलिकास्ट आहे बघा. 6 चेंडू 10 धावांची गरज. एका बाजूला नंदू मुंडे फॅन टीम ओमसे आकाश आणि दुसऱ्या बाजूला ओव्ही 11 फॅन टीम राजेशजी राऊत आणि केतन म्हात्रे. आता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती जी कॅप त्यांची सरळ होती ती आता उलटी झाली कारण त्याचं कारण मॅच थोडीशी फसली असंच म्हणावं लागेल. 6 चेंडू मध्ये 10 करायचे आहेत. पवन सुद्धा बघा बरोबर वाकलन टीमच्याच बाजूला आहेत. मात्र त्यांचा सपोर्ट ओमसे आगासनला आहे कारण त्या टीमचे ते खेळाडू आहेत. हे लाडके प्रेक्षक आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. भरपूर संख्येने प्रेक्षक 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन सामना पाहत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. जीत भोईर तर बघा ना अक्षरशः मांडी घालून बसलेत टेन्शन मध्ये. काय टेलिकास्ट आहे. क्लिअरिटी विथ क्वालिटी
आणि कॅमेरामॅनचे कौतुक व्हायला हवं. वळूया मॅचच्या दिशेने. ओमकार पाटील आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये आणि ओमकारला आता 6 चेंडूमध्ये 10 धावांचं संरक्षण करायचंय. रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये अविनाश भोईरने कारनामा केला होता वाकलन टीमच्या पहिल्याच मॅचमध्ये, त्यानंतर ती स्पर्धा जिंकली होती. पहिलाच बॉल उंच गेलाय. टायमिंग झालंय का? लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक विनायक कोणती चूक करत नाहीये. राहुल मात्रेला माघारी परतावं लागेल. आता चेंडू शिल्लक आहेत 5, धावा करायच्या 10 कंपल्सरी. बेडेकर मालिकावीर होते आकाशनचे. वाकलन संघाला सेमीफायनल मध्ये पराभूत केलं होतं आणि विनायक मुंडे बेस्ट फिल्डर होते आणि त्याच विनायकने आताही याही मॅच मध्ये 3 झेल टिपलेले आहेत. म्हणजे मैदान लकी आहे विनायकसाठी. नेहमीच तो या मैदानामध्ये कॅचेस चांगल्या कॅचेस त्याने पकडलेत. हरीश भोईर आलेत आता बॅटिंग करण्यासाठी. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 10 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. समीकरण जर करण आपण पाहिलं तर 7 चेंडू 10ची इक्वेशन होतं. त्यानंतर नागराजचा डॉट बॉल आणि त्यानंतर आता ओमकारने घेतलेली राहुल मात्रेची विकेट. 35 वरती 7 आणि आता 12,000 प्रेक्षक ऑनलाईन सामना पाहतात. त्यांचं हार्दिक स्वागत. जबरदस्त रंगतदार मॅच. वाकलन विरुद्ध ओमसाई आगासन. एका बाजूला ओवी 11 वाकलन, राजेश राऊत एका बाजूला, नंदू मुंडे फॅन टीम. आगासन तुम्हाला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. जबरदस्त मॅच. ओमकार मॅच जिंकून देईल का? किरण 9 सेकंडला ज्याच्या बॅट मधून षटकार आलाय मात्र तो 9 सेकंडला सध्या आणि आता स्ट्राईक एंडला हरेशला तुम्ही पाहतायत. हरेश सुद्धा एक चांगला फलंदाज या टीमचा, मात्र 9व्या क्रमांकावरती तो बॅटिंग करण्यासाठी आलाय. रंगतदार मॅच तुम्हाला पाहायला मिळते. वाकलन विरुद्ध आगासन. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. हा चेंडू पुन्हा तोच क्षेत्ररक्षक आहेत. विनायकने 4था झेल टिपलाय. हितेशलाही माघारी परतावं लागेल. किरण मात्र फक्त 9 सेकंडला आणि पाहतायत विकेट कशा प्रकारे जात आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत 4, धावा करायचे आहेत 10. झेल या मॅच मध्ये विनायकने टिपलेलं आहे. काय सांगशील करण? 4 बॉल आणि 10 आणि आता विकेट 8 गेलेत. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट आले. मॅच मध्ये आता धागे दणानलेले आहेत आगासनच्या गोलंदाजांनी देखील. आणि एक महत्वपूर्ण गोष्ट, किरणला जर स्ट्रायकिंग एंड आलं तर मॅच मध्ये काही घडू शकतं. हरकत नाही, मागच्या काही बॉल्स वरती त्याची विकेट आली नाही, पण त्याला आता नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवणं ही महत्वपूर्ण गोष्ट असेल. ते घडतंय. 2 बॉलचा जरी त्याला सामना करता आला नाही. 4 बॉल बाकी आहेत. 10 धावांची गरज. हॅट्रिकच्या उमेदवार हलक्या हाताने खेळले. ओमकार हॅट्रिक पूर्ण करेल का? आणि हॅट्रिक पूर्ण केली. 9वा विकेट गमावलाय मैदानाच्या आतमध्ये ओवी 11 वाकलरने. आणि आता शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. फायनल मॅच असंच म्हणावं लागेल. आकाशन विरुद्ध वाकलन. मात्र आता शेवटची जोडी मैदानात आणि किरण 9 स्ट्राईक एंडला. किरणला जर स्ट्राईक आली तर कदाचित त्या मॅच मध्ये वाकण येईल, पण जो 4था बॉल आहे 11व्या क्रमांकाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल आणि उद्देशला आल्याबरोबर त्याला त्या स्ट्रायकिंग एंडला देखील आणावं लागेल. सुरुवातीला चुकलं, राहुलचं चुकलं, त्यानंतर आलेला बॅटर त्याचं चुकलं, त्यानंतर निशांत आला. त्याने प्रयत्न तोच केला की सिंगलने आपण किरणला आणूया, आपण हवेत खेळायला, आणि ती त्याने चुकी केली आहे. सो विकेट हॅट्रिकने आगासन तर या मॅच मध्ये जरूर आहे, पण किरण जर शेवटचे 2 बॉलवरती जरी स्ट्रायकिंग एंडला आला तर या मॅच मध्ये काही घडू शकतं. मजा येईल या मॅच मध्ये. नाही, आता शेवटची जोडी मैदानात त्यामुळे उद्देश स्ट्राईक एंडला आहेत आणि हॅट्रिक पूर्ण केली. ओमकार पाटीलने काल अनिकेत पाटीलने दिवा संघाच्या फोट्रिक पूर्ण केली होती आणि त्याला तब्बल अरविंदजी भंडारी यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलं होतं. एक यशस्वी उद्योजक अरविंदजी भंडारी, आणि या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून 15,000 रुपयाचं डोनेशन. सचिन बोर यांचे खूप जवळचं व्यक्तिमत्व आहे. आणि तो 3 बॉलमध्ये 10 करायचे त्या मॅच मध्ये. 35 वरती 9 अशी परिस्थिती. 7 बॉलमध्ये 10 करायचे होते मॅच मध्ये आणि त्याच टीमला आता 3 बॉलमध्ये 10 करायचे आहेत. शेवटच्या 4 बॉलमध्ये एकही धाव आली नाहीये. 3 विकेट गेलेत. नागराजचा तो शेवटचा डॉट बॉल
आणि त्यानंतर विकेट हॅट्रिक. पुढचा बॉल आणि ऑल आउट झालाय तो वाकलन संघाने सामना जिंकलाय. ओम साई आगासन संघाने. किरणने एक्झॅक्टली काय केलं या मॅच मध्ये आणि 45 धावांचं संरक्षण केलं या मॅच मध्ये तो नंदू मुंडे फॅन टीम ओम साई आगासन. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगला शेवटपर्यंत. चित्त थरारक मॅच आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही संघांचा हा संघर्ष होता मात्र अखेर सामना जिंकला ओमसे आगासनने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. कॉम्बॉक्सला विनंती आहे सामनावीरचा पुरस्कार जाहीर करा. नक्कीच 44 आगासने केले होते मात्र 35 वरती ऑल आउट केलंय आणि या मॅचचा हिरो ठरलाय. या मॅचचा या टीमचा कॅप्टन कूल ओमकार पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आपण ओव्यात मंचावरती काय मान्यवरांचा सन्मान होईल. नांदिवलीचे अरविंद मात्रे साहेब उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करूया. मी मदनजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण अरविंद मात्रे नांदिवली यांचा सन्मान करावा. 12,000पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत होते मात्र वाकनला मोठा धक्का बसलाय पहिल्याच मॅच मध्ये. उंबारलीच्या स्पर्धेमधून बाहेरचा रस्ता त्यांना पकडावा लागला. त्याचं कारण वीराची गोलंदाजी, त्याचं कारण केजूची गोलंदाजी, त्याचं कारण नागराची गोलंदाजी आणि त्याचं कारण ओमकार जो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नाही कारण या क्रीडांगणामध्ये दुसऱ्यांदा हा कारनामा केलाय ओमसे आगासनने. या अगोदर सेमीफायनल मध्ये डे फॉर्मॅट मध्ये हा कारनामा केला होता आणि भरपूर संख्येने सपोर्ट होता तो आगासन टीमला. त्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. केतन मात्रेला विनंती असेल आपण या आपला सन्मान होईल. महाराष्ट्राचा बायकर मॅन. मी मदनजी पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्य सामनावीरचा पुरस्कार देण्यात येईल. ओंकारने जबरदस्त बॉलिंग केली. 6 बॉल 10 धावा डिफेंड करत असताना त्याने विकेट हॅट्रिक घेतली आणि त्यानंतर हा सामना जिंकला. एकही धाव खर्च न करता अर्थातच 9 धावांनी शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावा पाहिजे होत्या. एकही धाव दिली नाही. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आणि 9 धावांनी आगासनने हा सामना जिंकला. हार्दिक अभिनंदन ओंकार. यानंतर रमेश केणे साहेब चिकणघर यांचा आपण सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर वाकणचा सुपरस्टार ठाण्याचा वंडर बॉय केतन वामन मात्रे भारताचा जो बायकर मॅन आहे. 37 बाईक 6 4 व्हीलर ज्यांनी आजवर टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना मिळवल्यात. केतन मात्रेला विनंती असेल आपण मंचावरती आपलाही सन्मान होईल. अरविंद मात्रे यांचा सन्मान आपण केलाय. त्यानंतर चिकणघरचे रमेश केणे साहेब यांचा सन्मान होईल. मी त्यांना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलाही सन्मान होईल. मी मदनजी पाटील साहेबांनाच विनंती करेन आपल्या शुभस्य आपण केतनचा सन्मान